महालक्ष्मी रेसकोर्सला एकदा अजय अतुल यांचा एक लाईव्ह कॉन्सर्ट होता. त्या लाईव्ह कॉन्सर्टची सुरुवात गिरगाव ध्वज पथकाने अगदी लाईव्ह परफॉर्म करून दिली होती. नमस्कार मंडळी, मी ऋतुजा घरत लोकशाही स्पेशलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. गणेशोत्सव, गुढीपाडवा असे मराठमोळे सण म्हटलं की मिरवणूक ही आलीच आणि मिरवणूक म्हटलं की ढोलताशा पथक हेही आलंच. तर आज आपण अशाच मुंबईतल्या प्रसिद्ध ढोलताशा पथकाला भेट देणार आहोत, ते म्हणजे गिरगाव ध्वज पथक. नमस्कार, माझं नाव निखिल संजय काळवेंड. आमच्या पथकाचं नाव आहे गिरगाव ध्वज पथक. आता पथकाची स्थापना आणि सुरुवात म्हणायची तर 2005 साली गिरगाव ध्वज पथकाची सुरुवात झाली. गिरगावमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की गुढीपाडव्याला मोठी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघते. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान ही संस्था ती स्वागत यात्रा आयोजित करते. त्या स्वागत यात्रेमध्ये 2005 साली पहिल्यांदा 16 मुलं हे गिरगाव ध्वज पथकामध्ये उभे राहिले आणि आजच्या मितीला म्हणजे 2022 आज 17 वर्ष पथकाला झाली आणि पथकाची संख्या एक साधारण जवळपास 500 ते 600 तरुण तरुणी हे पथकात सामील आहेत. पथकामध्ये सगळे सुशिक्षित आहेत. म्हणजे आता मी स्वतः इंजिनियर आहे, एका IT कंपनीत आहे आणि चांगले शिकलेली मुलं तरुण तरुणी हे एक त्यांची एनर्जी कुठेतरी चांगल्या ठिकाणी चॅनलाइज व्हायला पाहिजे या अर्थाने पथकामध्ये येतात. आणि ऑफकोर्स प्रत्येकाला वादनाची आवड असतेच, कोणतं तरी वाद्य शिकण्याची आवड असते. त्या आवडीने सुद्धा येतात आणि ढोल ताशा अशी आमची वेगवेगळी वाद्य आम्ही जी पथकामध्ये वाजवतो ती शिकतात. 2005 साली केवळ 16 जणांपासून सुरुवात झालेल्या या गिरगाव ध्वज पथकाचा आता 500 लोकांचा ताफा झाला आहे. स्वतःचे नोकरी व्यवसाय सांभाळून प्रत्येक जण आपली ऊर्जा या ढोल ताशा पथकात गुंतवतोय आणि DJ बेंजोच्या गजबजाटात आपली ढोल ताशाची मराठमोळी परंपरा जपण्याचा प्रयत्न करतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा आम्ही यात्रेमध्ये जे परफॉर्मन्स देतो त्याचा काहीतरी खर्च असतो, तो खर्च काढावा याच निमित्ताने आम्ही गणपतीमध्ये एक साधारण 3 ते 4 परफॉर्मन्सेस जे ठरलेले हे मानधनावर घेतो आणि मग त्यातनं उरलेला जो आमचा खर्च असतो तो आम्ही गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या खर्चामध्ये पथकासाठी वापरतो. त्यामुळे शनिवार रविवार अशी आमची प्रॅक्टिस चालते. 2 महिने आधीपासून आम्ही त्याचा सराव सुरुवात करतो आणि दर शनिवार रविवारी आमची प्रॅक्टिस होते. गिरगाव ध्वज पथकाने सुद्धा तौफिक कुरेशींसमोर स्टेज शो परफॉर्म केला आहे. पंडित झाकीर हुसेन यांच्यासोबत स्टेज शो परफॉर्म केला आहे. पुण्यामध्ये एक तालचक्र इव्हेंट झाला होता पंडित विजय घाट यांचा. तिथे स्टेजवर आम्हाला वादनाची संधी मिळालेली आहे. नटरंग फेम श्रीयुत विजय चव्हाण सर यांचं आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन लाभतं. त्यांच्याबरोबरही गिरगाव ध्वज पथकाने बरेच स्टेज शोज केलेले आहेत. महालक्ष्मी रेसकोर्सला एकदा अजय अतुल यांचा एक लाईव्ह कॉन्सर्ट होता. त्या लाईव्ह कॉन्सर्टची सुरुवात गिरगाव ध्वज पथकाने अगदी लाईव्ह परफॉर्म करून दिली होती. लता मंगेशकर यांच्या घरच्या गणपतीला सुद्धा गिरगाव ध्वज पथकाने परफॉर्म केलेले आहेत. असे बऱ्याच दिग्गज मंडळींबरोबर गिरगाव ध्वज पथकाचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत, त्यांच्या समक्ष परफॉर्मन्सेस झालेले आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ज्यांना काही जॉब नाही आहे, नोकरी नाही आहे अशी मुलं ढोल पथकात असतात, तर तसं काही नाही आहे. आता आमच्या पथकाचं उदाहरण गेलं तर सगळे सुशिक्षित आहेत, चांगल्या डॉक्टर्स, इंजिनियर्स असे सगळे मुलं या पथकामध्ये आहेत. त्यामुळे एक संस्कृती, एक आवड हे जपण्याचं काम ही मुलं आजकालची तरुणाई करते आहे आणि ही एक आपली संस्कृतीची ढोल ताशाच्या रूपाने पुढे नेण्याचं, जपण्याचं काम हे गिरगाव ध्वज पथक अगदी मनापासून प्रामाणिकपणे आत्तापर्यंत करत आलं आहे आणि पुढेही करत राहील.